नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 36 साईज 4 टक्स ब्लाऊजचं समोरच्या भागाचे टक्स टाकून ब्लाऊज रेडी कसा करायचा समोरचा भाग तो आपण पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत समोरच्या भागाला क्रॉसपट्टी लावून हुकलूक कशी लावायची ते. हा कापड आहे. ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे हा कस्टमरनी वेगळा थोडासा कापड दिलेला होता, तो आपण फक्त क्रॉसपट्टीसाठी वापरलेला आहे. तो आपण आता आपल्या ब्लाऊजला लावून घेणार आहोत. हा ब्लाऊज पीस पाठीमागे गळ्याला डिझाईन आहे, त्यामुळे समोरच्या भागाला थोडासा कमी कापड पडत होता. ते तुम्हाला नंतरच्या भागामध्ये बघायला मिळेलच कशा पद्धतीचा पाठीमागचा गळा आहे ते. आज आपण ही क्रॉसपट्टी लावून घेऊया. अशा दोन्ही क्रॉसपट्ट्या आपण एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. मध्यभागी गळ्याचा भाग आणि अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसाची क्रॉसपट्टी खालीवरी ठेवून शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच शिलाई वरच्या साईडला द्यायची आणि जसं जसं खाली येईल शिलाई तसं पाव इंचावर पूर्ण शिलाई द्यायची आपल्याला, म्हणजे क्रॉसपट्टीला छान असा आकार येतो. चेक करत करत क्रॉसपट्टीला शिलाई द्यायची. खालचे वरचे भाग व्यवस्थित चेक करायचे, नाहीतर एखादा भाग निसटून जाऊ शकतो मध्येच. त्यामुळे व्यवस्थित चेक करत करत शिलाई द्यायची. आता क्रॉसपट्टीची ही शिलाई देऊन झालेली आहे. हा थोडासा फेंट पिवळ्या कलरचा कापड आपण समोरच्या क्रॉसपट्टीला वापरलेला आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी दुसऱ्या साईडला शिवून घ्यायची आहे. त्यासाठी ब्लाऊज पीसाचा वरचा गळ्याचा जो भाग आहे तो असा फोल्ड करून क्रॉसपट्टीच्या मध्ये ठेवायचा, दोन्ही क्रॉसपट्ट्याच्या मध्ये भागी, आणि वरतून दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून शिलाई करून घ्यायची. आणि मध्ये फोल्ड केलेला जो भाग तो नंतर बाहेर काढायचा. दुसऱ्या साईडने पण पाव इंचावरच शिलाई द्यायची. अगदी सरळ व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने ब्लाऊजला क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता जो गळ्याचा जो भाग मध्ये गेलेला आहे तो आपण वरती काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्या ब्लाऊजच्या समोरच्या साईडला लावून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचा जो भाग आहे क्रॉसपट्टीचा तो आपण कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचा समोरचा हा भाग आपला रेडी झालेला आहे. दुसरा पण भाग अशाच पद्धतीने आपण तयार करून घ्यायचा. उंची मोजायची. ब्लाऊजची उंची मोजत राहायचं शिवत असताना. उंची गळा वगैरे शिवत असताना मोजत राहायचं, म्हणजे कुठला भाग कमी जास्त झाला तर ते आपल्याला लगेच लक्षात येऊन जाईल. गळ्याच्या साईडचा पण एक्स्ट्रा कापड असेल तर तो पण कट करून टाकायचा. 14 इंच तयार या ब्लाऊजची उंची आहे, तर शिवून हा 14.5 इंच तयार झालेला आहे. अर्धा इंच वरच्या साईडला शोल्डरमध्ये गेलं तर 14 इंच तयार राहतो. आता आपण दुसऱ्या पण भागाला क्रॉसपट्टी लावून घ्यायची सेम प्रोसेसमध्ये. दोन्ही भागाला क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत. खूप छान असा पफ आपल्या ब्लाऊजला आलेला आहे. कप न टाकता, आपण ब्लाऊजमध्ये कप टाकलेले नाहीये तरी पण आपल्या ब्लाऊजला सुंदर पफ आलेला आहे. असा सुंदर पफ येण्याचं कारण म्हणजे आपण जे टक्स मारलेले आहेत ते जर व्यवस्थित मारले तर सुंदर पफ येतो आपल्या ब्लाऊजला येतो. आता आपण या दोन्हीला हुकलूक पट्टी लावून घेऊया. अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही भाग ठेवायचे आणि आपल्या ज्या पाठीमागच्या गळ्यातली पट्टी असते, गळा कट केल्याच्या नंतर उरलेली, ती कट करून घ्यायची. कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी जो खडू वापरला होता मार्किंगसाठी तो कॅमेऱ्यामध्ये आला नाही, त्यामुळे मी आता हा दुसऱ्या कलरचा खडू वापरलेला आहे.
पाठीमागच्या गळ्यातली जी पट्टी आपली उरते तीच आपल्याला हुक लुकासाठी कामाला येते। ज्या वेळेला कापड कमी असतो त्यावेळेला अशा पद्धतीने हुक लुकाला पट्टी वापरायची, जेणेकरून आपल्याला अशी कमी कापडामध्ये काम करण्याची सवय लागते। आता ह्या दोन्ही पट्ट्या आपण वेगळ्या करून घेऊया। दोन पट्ट्या आपण वेगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण सर्वप्रथम हुकपट्टी लावून घेऊया। हुकपट्टी लावण्यासाठी डबल फोल्ड ही करायची पट्टी आणि अर्धा इंच खालच्या साईडने दुमडून क्रॉस पट्टीवर ठेवायची आणि अर्धा इंचावर पूर्ण शिलाई देऊन घ्यायची गळ्यापर्यंत। ब्लाउजला हुकपट्टी लावत असताना ब्लाउज कुठेही खेचायचा नाही गळ्याच्या साईडने, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडू शकतो। आता ह्याच्यावरती लगेच दाब शिलाई देऊन घ्यायची। दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग खूप छान येते, त्यामुळे शक्य तिथे दाब शिलाई देत राहायचं। आता खालच्या साईडने ही पट्टी फोल्ड करून त्याच्यावरतून शिलाई करून घ्यायची। अगदी सोपी पद्धत आहे ही हुकपट्टी लावण्याची आणि प्रत्येक वेळेला मी एकच पद्धत दाखवत असते, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना कन्फ्युजन नाही व्हायला। अशा पद्धतीने आपली ही हुकपट्टी लावून तयार झालेली आहे। आता आपण लुकपट्टी लावून घेऊया। लुकपट्टी लावण्यासाठी आपल्याला पाव इंच कापड दुमडून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आणि हा कापड ब्लाउजला आपल्या जोडून घ्यायचा। हुकपट्टी आणि लुकपट्टीमध्ये फरक एवढाच की लुकपट्टीला ब्लाउजचा समोरचा भाग उलटा करून ठेवायचा आणि हुकपट्टीला सोयीसा ठेवायचा। सेम प्रोसेसमध्ये अर्धा इंच शिलाई द्यायची, परत दाब शिलाई द्यायची, दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो कापड आणि धागे असतात ते कट करून घ्यायचे आणि धागे वगैरे लगेचच्या लगेच कट करत राहायचे, म्हणजे ब्लाउजला खूप छान फिनिशिंग येते। अशा पद्धतीने समोरच्या साईडला ही पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यावरतून मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची। शिलाई पक्की करून घ्यायची 1-2 वेळा मशीन मागे पुढे करून। अगदी सोप्या पद्धतीने क्रॉस पट्टी आणि हुक पट्टी आपण या ठिकाणी ब्लाउजला लावून घेतलेली आहे आणि ती सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर मग व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा भरभरून सपोर्ट मला राहू द्या। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।